जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर। ब्रह्मांडातील प्रत्येक ग्रह हा फक्त आकाशातील एक तेजस्वी बिंदू नसतो, तर तो मानवी जीवनावर परिणाम करणारी एक सूक्ष्म ऊर्जा असते। आणि वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये जर कोणत्या ग्रहाला दैवी कृपेचा वाहक मानले गेले असेल तर तो म्हणजे देवगुरु बृहस्पती। ज्ञान, धर्म, भाग्य, विवाह, संतती, संपत्ती, अध्यात्म, उच्च शिक्षण आणि जीवनातील मोठ्या संधी या सर्वांचे नियंत्रण करणारा ग्रह म्हणजे गुरु भगवान किंवा गुरुग्रह। आता 2 जून 2026 रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे। आणि विशेष म्हणजे कर्क राशीमध्ये गुरु उच्चस्थ मानले जातात, म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात सात्विक, शुभ आणि जीवनात परिवर्तन घडणारी गुरुची ऊर्जा पुढील काही महिन्यांसाठी सक्रिय होणार आहे। पण हा फक्त धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय विषय नाही। आधुनिक खगोलशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची गुरुत्वीय आणि कॉस्मिक ऊर्जा संपूर्ण सौरमालेच्या कंपनावर परिणाम करते। ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी याच ऊर्जेचे मानवी मन, कर्म आणि भाग्यावर होणारे परिणाम ज्योतिषशास्त्र या नावाच्या दिव्य विज्ञानातून स्पष्ट केले होते। जेव्हा गुरु उच्चस्थ होतात तेव्हा काही लोकांच्या जीवनात अचानक राजयोग निर्माण होतो। काहींचे विवाह ठरतात, काहींना अचानक धनलाभ होतो, तर काही लोकांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की ज्या संपूर्ण त्यांचं भविष्य बदलून टाकू शकतात। म्हणूनच आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये देवगुरु बृहस्पती कर्क राशीच्या गोचरामध्ये 12 राशींचे नेमके किंवा 12 राशींवर नेमका कसा प्रभाव पडणार आहे, गुरु कोणत्या भावात बसणार आहे, त्यांची पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी कोणत्या स्थानावर पडणार आहे, त्या दृष्टीमुळे करिअर, विवाह, धन, भाग्य, संतती, आरोग्य आणि मानसिक स्थितीमध्ये कोणते सूक्ष्म बदल या काळामध्ये जाणवणार आहे, कोणत्या राशींना राजयोगासारखे परिणाम मिळतील आणि कोणत्या राशींना अत्यंत सावध राहणे आवश्यक असणार आहे, हे सर्व आपण आज एकदम शास्त्रीय, सूक्ष्म, आध्यात्मिक आणि सखोल पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। कदाचित गुरुचे हे गोचर तुमच्या जीवनातील पुढचा मोठा अध्याय सुरू करू शकते। चला तर मग सुरू करूया आजचे 2026 मधील गुरुचे पहिले गोचर। सर्वात महत्वाची राशी आहे मेष राशी। मेष राशीमध्ये चतुर्थ भावात म्हणजे सुख भावात गुरुचं गोचर होणार आहे। या भावात शास्त्राने घर, माता, वाहन, मालमत्ता आणि मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनाचा भाव देखील शास्त्राने चतुर्थ स्थानाला मेष राशीवाल्यांसाठी मानला आहे। उच्चस्थ गुरु बसल्यामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये जीवनात स्थैर्य निर्माण होऊ शकते किंवा बदल महत्वाचे देखील या काळामध्ये सुरू होऊ शकतात। घरातील वातावरण आणि अधिक सकारात्मक देखील या काळामध्ये होताना बघायला भेटू शकते। विशेष म्हणजे नवीन घर, नवीन वाहन आणि नवीन व्यवहार देखील या सर्व परिस्थितीमध्ये कर्केचा गुरु करू शकते। गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी अष्टम स्थानावर येणार आहे। हे अष्टम स्थान म्हणजे अचानक घटना, गुप्त धन, मानसिक परिवर्तन, संशोधन आणि आयुष्यातील अनपेक्षित बदलांचे स्थान देखील शास्त्राने अष्टम स्थानाला मानलेले आहे। व गुरुची पंचमस्त दृष्टी शुभ पडल्यामुळे अचानक घडलेले किंवा अचानक अडकलेले पैसे, वारसा हक्काचा जो कुठलाही विषय अडकलेला असेल तो देखील या काळामध्ये सुटून जाईल। विशेष म्हणजे गूढ विद्या, अध्यात्म किंवा ज्योतिषशास्त्र या रिसर्चिक शास्त्र किंवा कुठल्या तरी अशा खोजाच्या रिलेटेडच्या शास्त्रांमध्ये व्यक्तीची मेष लग्न, मेष राशीवाल्यांची रुची या गुरुच्या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे। गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी दशम स्थानावरती म्हणजे नीचेची कर्क राशीवरती पडणार आहे। दशम भावामध्ये करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा आणि कर्माचा मुख्य भाव म्हणजे शास्त्राने दशम भावाला कर्मभाव मांडलेला आहे। आणि यामध्ये व्यक्तीची सप्तमस्त दृष्टी गुरुची मेष राशीवाल्यांची कर्मावरती पडणार आहे। यामुळे नोकरीमध्ये मोठे बदल, पदोन्नती, वरिष्ठांची कृपा किंवा व्यवसायात विस्तार देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होऊ शकतो। समाजात मान सन्मान देखील हे गुरुचे बदल मेष राशीवाल्यांना घेऊन येऊ शकते। व्यक्तीच्या निर्णयामध्ये देखील परिपक्वता आणि व्यक्तीचे पद प्रतिष्ठा देखील या काळामध्ये हे गुरुचे गोचर मेष राशी आणि मेष लग्नवाल्यांना घेऊन येणार आहे। विशेष म्हणजे नवमस्त दृष्टी व्यक्तीची व्यय स्थान म्हणजे 12व्या घरावर पडणार आहे। 12वे घर म्हणजे खर्च, अध्यात्म, ध्यान आणि अंतर्मनाच्या संबंधित आहे। गुरुची नवम दृष्टी येथे पडल्यामुळे परदेशाच्या संबंधित व्यक्तीला किंवा आध्यात्मिक प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रम किंवा कुठलीही यात्रा या काळामध्ये वाढ होऊ शकते किंवा या काळामध्ये घडू शकते। विशेष म्हणजे काही लोक ध्यान धारणा, ईश्वरी शक्ती आणि काहीतरी स्वतःला प्राप्त करण्याच्या संबंधाने बऱ्या प्रमाणात प्रयत्न करू शकतात। विशेष म्हणजे या मेष राशी आणि मेष लग्नवाल्यांनी होईल तेवढे भावनिक निर्णय या गुरुच्या गोचरामध्ये टाळणं अत्यंत आवश्यक असणार आहे। मानसिक अस्थिरता आणि अनावश्यक खर्चावर देखील या काळामध्ये नियंत्रण ठेवणे खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर 2 नंबरची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी पराक्रम आणि तृतीय स्थानात हे गुरुचे गोचर होणार आहे। या काळामध्ये तृतीय स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पराक्रम, व्यक्तीचा पराक्रम बघितला जातो, संवाद बघितले जातात, प्रयत्न, कौशल्य आणि लहान प्रवास देखील या पराक्रम स्थानातून बघितले जातात। विशेष म्हणजे या ठिकाणी बसलेले गुरु भगवान व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा विचारांमध्ये खूप जास्त सकारात्मक बदल या काळामध्ये देताना बघायला भेटू शकते। विशेष म्हणजे काही नवीन काम सुरू करायचे तुम्हाला, ते वृषभ राशीवाल्यांची या गुरुच्या गोचरामध्ये चांगल्या प्रमाणात होऊ शकते। आणि त्यामध्ये सोशल मीडिया, मार्केटिंग, लेखन, शिक्षण क्षेत्राच्या संबंधित सर्व लोकांना किंवा संवाद किंवा कम्युनिकेशनच्या स्किलच्या रिलेटेड लोकांना या काळामध्ये चांगल्या प्रमाणात पराक्रम स्थानातील वृषभ राशीवाल्यांना हे गोचर चांगल्या पद्धतीचे फायदा देणार आहे। या पराक्रमातील गुरुची पंचमस्त दृष्टी सप्तम स्थानावरती वृषभ राशीवाल्यांची पडणार आहे।
सप्तम स्थान म्हणजे पती पत्नी, जोडीदार, पार्टनरशिप, भागीदारी आणि सार्वजनिक संबंधांचं स्थान म्हणजे सप्तम स्थान मानलेलं आहे. पंचम स्थानाची दृष्टी येथे पडल्यामुळे विवाहाच्या संबंधाने वृषभ राशी वृषभ लग्नवाल्यांनी खूप जास्त प्रमाणात विवाहाचे योग या 3 ते 4 महिन्यात बघायला भेटणार आहे. अविवाहितांसाठी चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव देखील या काळामध्ये येऊ शकतो. विवाहित लोकांच्या नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि सर्व बाजूची स्थिरता बघायला भेटू शकते. आणि व्यावसायिक भागीदारीत देखील या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना पंचमस्थ दृष्टीमुळे लाभ बघायला भेटू शकतो. त्यानंतर सप्तमस्थ दृष्टी वृषभ राशी वृषभ लग्नवाल्यांची नवम भागावर पडणार आहे, नवम स्थानावर पडणार आहे. नवम स्थानामध्ये भाग्य, धर्म, गुरुकृपा आणि दूरचा प्रवास देखील या नवम स्थानातून वृषभ लग्न वृषभ राशी किंवा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये बघायला भेटणार आहे. या काळामध्ये सप्तमस्थ दृष्टी नवम स्थानावरती पडल्यामुळे भाग्योदय व्यक्तीचा होईल किंवा भाग्योदयाचे संकेत देखील या काळामध्ये व्यक्तीला चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे अचानक योग्य व्यक्ती योग्य काळात मदतीला धावून येईल. धार्मिक कार्यात व्यक्तीची रुची वाढेल आणि वडीलधाऱ्यांशी किंवा गुरुदारांच्या संबंधाशी संपर्क या काळात चांगले होतील आणि त्यांच्यामध्ये मनमुटाव जो काही असेल तो देखील या वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांचा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्यांच्यानंतर नवमस्थ दृष्टी आय स्थान आणि एकादश स्थानावरती म्हणजे लाभ स्थानावरती स्वतःच्या राशीवरती गुरु भगवंताची पडणार आहे. 11वा भाव म्हणजे इच्छापूर्ती, नेटवर्किंग भाव, पैशाच्या बाबतीत सर्व इन्कमाचे नवीन मार्ग. नवम दृष्टी येथे पडल्यामुळे मोठ्या लोकांचे संपर्क देखील या काळामध्ये वाढतील. नवीन मित्र, ओळखी आणि व्यावसायिक संबंधांमधून व्यक्तीला आर्थिक लाभ किंवा नवीन इन्कमाचे स्रोत देखील या नवमस्थ दृष्टीमुळे वृषभ राशीवाल्यांना जाणवणार आहे. पण विशेष म्हणजे या काळामध्ये वृषभ राशीवाल्यांना अति आत्मविश्वास आणि हट्टीपणा टाळणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नाहीतर हे गुरु भगवंताचे गोचर नक्कीच तुमच्या संबंधाने खूप मोठा नुकसान किंवा खूप मोठा तोटा देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांच्या द्वितीय स्थानात म्हणजे वाणीच्या स्थानात, कुटुंबाच्या स्थानात गुरु भगवान गोचर करत आहे. द्वितीय स्थानामध्ये व्यक्तीचे धन, कुटुंब, वाणी, संचय या सर्व गोष्टीचा उच्चस्थ गुरुचा चांगल्या प्रमाणात बेनिफिट बघायला भेटतो. तो म्हणजे आर्थिक स्थैर्य निर्माण करतो, बोलण्याचा प्रभाव समाजात वाढतो, कुटुंबातील वातावरण देखील या काळामध्ये सुधारते आणि विशेष म्हणजे व्यक्ती बचतीच्या दृष्टीने किंवा आर्थिक सेव्हिंगच्या रिलेटेड खूप जास्त प्रमाणात हा फायदेदायक काळ म्हणजे मिथुन राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मिथुन राशीवाल्यांसाठी पंचमस्थ दृष्टी जी गुरु भगवंताची आहे ती षष्ठ स्थानावर पडणार आहे. षष्ठ स्थान म्हणजे रोग, ऋण, रिपू आणि संघर्षाचा किंवा व्यक्तीच्या जीवनात जे काही काम असतील किंवा कुठलेही दैनंदिन जीवन असते ते संघर्ष या षष्ठ स्थानातून बघितले जाते. या काळामध्ये गुरुची शुभ दृष्टी येथे शत्रूवरती विजय, कोर्ट कचेरी किंवा जुने वाद देखील तुमचे या काळामध्ये मार्गी लावू शकतात. आरोग्यात सुधारणा दिसेल, पण निष्काळजीपणा मिथुन राशीवाल्यांनी या षष्ठ स्थानातील पंचमस्थ गुरुच्या दृष्टीमुळे टाळणं अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. नाहीतर तुम्हाला पोटाच्या संबंधाने, ॲलर्जीच्या संबंधाने किंवा पाणी चेंज झाल्यानंतर तकलीफ होण्याची देखील या काळामध्ये जास्त चान्सेस दिसत आहे. सप्तमस्थ दृष्टी तीच अष्टम स्थानावरती मिथुन राशीवाल्यांच्या रिलेटेड किंवा मिथुन लग्नवाल्यांसाठी द्वितीयातील गुरुची सप्तमस्थ दृष्टी नीचेची अष्टम स्थानावरती कर्क राशीवरती पडत आहे. अष्टम स्थान गुरुच्या दृष्टीनं खूप जास्त अचानक आर्थिक लाभ देखील या काळामध्ये भेटू शकतो. विमा, वारसा हक्का किंवा गुप्तधन देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात मिथुन राशीवाल्यांना मिळू शकते. मानसिक भीती या काळामध्ये कुठली तरी लागलेली भीती राहू की तुझ्या गोचरला घेऊन ती देखील कमी होऊन जाईल आणि विशेष म्हणजे या काळामध्ये आयुष्यातील सर्वात मोठे बदल तुम्हाला सकारात्मक पद्धतीने घडतील आणि ते देखील तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा कौटुंबिक सासरवाडीच्या क्षेत्रात देखील चांगल्या पद्धतीचा तुम्हाला या काळामध्ये फायदा बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे द्वितीयातील गुरु तुमची नवमस्थ दृष्टी कर्मस्थानावर मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांसाठी मानणार आहे. यामध्ये तुम्हाला करिअरमध्ये मोठी प्रतिष्ठा, वरिष्ठांचा पाठिंबा आणि व्यावसायिक स्थैर्य किंवा विस्ताराची संधी किंवा नवीन जागेवरती नवीन व्यवसाय सुरुवात करायचा आहे तो देखील किंवा तुमचं फर्म, तुमच्या फ्रँचायसी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात मिथुन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे मिथुन राशीवाल्यांना अति खाणे या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला पचनक्रियेच्या संबंधाने किंवा थकवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्षित करू नये. नाही तर तुम्हाला या छोट्या मोठ्या आजाराचं मोठ्या आजारात रूपांतर देखील या काळामध्ये जून ते ऑक्टोबर या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे होईल तेवढे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि नारायण कवच किंवा केळीच्या झाडाचे पूजन करणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर चौथ्या नंबरची राशी आहे कर्क राशी. कर्क राशी म्हणजे सर्वात पॉवरफुल योग तयार होत आहे, कारण की प्रथम स्थान हे व्यक्तिमत्व, आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवन सृष्टीचे मुख्य भाव कालपुरुषाच्या कुंडलीत मांडलेले आहे. आणि लग्नात जेव्हाही गुरु उच्चस्थ होतात तेव्हा जीवनात सर्वात मोठं परिवर्तन घडणारा काळ हा असू शकतो कर्क राशीवाल्यांसाठी किंवा कर्क लग्नवाल्यांसाठी. व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तेज वाढू शकते, निर्णयांमध्ये स्थैर्य आणि जीवनात मोठ्या संधी देखील या जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान कर्क राशी किंवा कर्क लग्नवाल्यांना बघायला भेटणार आहे. लग्नातील पंचमस्थ दृष्टी पंचम स्थानावरती वृश्चिक राशीवरती पडत आहे. पंचम स्थान संतती, शिक्षण, बुद्धिमत्ता आणि प्रेम संबंधाचं स्थान कालपुरुषाच्या कुंडलीत मानलेलं आहे. विद्यार्थ्यांना या काळामध्ये यश, स्पर्धा परीक्षा आणि प्रगती किंवा संतती सुखाचे प्रबळ योग या काळामध्ये या 4 ते 6 महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे या काळात गुरुची दृष्टी असल्यामुळे प्रेम संबंधांमध्ये सुधार येईल. व्यक्तीचं प्रेम संबंध किंवा नवीन प्रेम प्रकरण या काळामध्ये नवीन सुरुवात होऊ शकते. फक्त भावनांवरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण
वृश्चिक राशीवरती गुरुची दृष्टी येणार म्हणजे माणसाच्या अंगी उत्तवेळपणा पंचम स्थानात येतील, किंवा क्षेत्र किंवा शैक्षणिकदृष्ट्या हे करू की ते करू ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कुठलेही निर्णय व्यवस्थित पद्धतीने शांतचित्ताने कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर याच लग्नातील गुरु भगवंताची सप्तमस्थ दृष्टी नीचेच्या गुरुवरती सप्तम स्थानात कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. सप्तम स्थानामध्ये विवाह, भागीदार, मोठे सकारात्मक बदल देखील या भागीदारीमध्ये मोठे सकारात्मक बदल देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतील. योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. लग्नाच्या संबंधाने जे कोणी कर्क राशीवाले प्रयत्न करत आहात तुमच्यासाठी हा काळ विवाहाच जुळून देणार आहे आणि विवाह करणार आहे. जीवनात तुम्हाला या काळामध्ये मोठे स्थैर्य देखील प्राप्त होईल. विशेष म्हणजे संततीच्या संबंधाने तुम्ही काही प्रयत्न करत आहात ते देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात या गुरु भगवंताच्या लग्नात या गोचरमध्ये गुरु भगवान कर्केचे उच्च राशीस्थ लग्नात असल्यामुळे होणार आहे. विशेष म्हणजे खूप काळापासून तुमचे काही महत्त्वाची इच्छा होत्या, मोठे स्वप्न होते, ते देखील या काळामध्ये पूर्ण होताना बघायला भेटू शकते कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी. नवम मस्त दृष्टी तुमच्या भाग्यावरती मीन राशीवरती कर्क लग्न कर्क राशीवाल्यांची पडणार आहे. नवम स्थान, भाग्यस्थान, धर्म, ईश्वरी कृपा या काळामध्ये तुम्हाला प्रचंड प्राप्त होईल. कारण की कर्क राशीमध्ये आणि कर्क लग्नामध्ये उच्चेचे गुरु लग्नात आणि त्यांची नवम स्थान भाग्यावरती स्वराशीस्थ दृष्टी असणे अचानक भाग्योदय देऊ शकते. गुरुकृपा आणि जीवनात येणारे सर्व योग्य मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये भेटू शकते. असा कोणीतरी एखादा महत्त्वाचा गुरु भेटेल की ज्याच्या अंगी तुम्हाला सर्व बाजू परिपूर्णतेने बघायला भेटतील आणि या सर्व गोष्टीचा तुम्हाला या 4-6 महिन्यामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे हा काळ अनेक कर्क राशीवाल्या लोकांसाठी भाग्योदयाचा टर्निंग पॉईंट देखील जून ते ऑक्टोबर बघायला भेटणार आहे. सर्व 12 राशींमध्ये सर्वात जास्त बेनिफिट्स जे भेटणार आहे ते कर्क राशीवाल्यांना भेटणार आहे. आणि कर्क राशीवाल्यांनो या काळामध्ये तुम्ही भगवान विष्णूची साधना करणं, केळीच्या झाडाचे आणि पिंपळाचे पूजन करणं तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि लाभदायक ठरणार आहे. त्याच्यानंतर पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी 12व्या घरात म्हणजे व्यय स्थानात गुरुचे गोचर होत आहे. द्वादश स्थान हे खर्च, परदेश गमन आणि अध्यात्म आणि अंतर्मनाचा विचार करायला लावणारे स्थान आहे. गुरु येथे व्यक्तीला भौतिक गोष्टींपासून आध्यात्मिक दिशेने घेऊन जातो. म्हणजे या काळातील गुरु व्यक्तीला भौतिक गोष्टी किंवा भौतिक सुखापासून दूर नेतात आणि आध्यात्मिक गोष्टी किंवा आध्यात्मिक ध्यान धारणा या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष व्यक्तीचे या काळामध्ये व्यतीत होते. त्याच्यानंतर व्ययातील गुरुची पंचमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावरती सिंह लग्न सिंह राशीवाल्यांवरती बघायला भेटणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये घर, वाहन आणि मानसिक शांती तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर विशेष म्हणजे कुठेही घराचे महत्त्वाचे काही काम होते, रिनोव्हेशन करायचे होते किंवा काहीतरी गोष्टी महत्त्वाच्या करायच्या होत्या, भूमी भवन मानाचे रिलेटेड जेवढे काही प्लॅन होते या पंचमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्यामुळे तुमचे ते देखील या काळामध्ये बऱ्या प्रमाणात सुधार होईल. परदेशात घर किंवा स्थावर मालमत्तेच्या संबंधित देखील सिंह राशी सिंह लग्नवाल्यांचे काही प्लॅनिंग होते ते देखील परदेशाच्या रिलेटेड किंवा परदेश स्थानाच्या रिलेटेड देखील तुमचे भूमी भवन मान देखील होऊ शकते. सप्तमस्त दृष्टी तुमची शत्रू स्थानावरती होणार आहे. शत्रूवरती विजय तुमचा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल आणि जुने वाद देखील तुमची या काळामध्ये संपुष्टात येऊ शकते. तसेच सिंह लग्न सिंह राशीवाल्यांसाठी नवमस्त दृष्टी 12व्या घरामध्ये म्हणजे अष्टम स्थानात या काळामध्ये नवमस्त दृष्टी बघायला भेटणार आहे. अष्टमातील नवमस्त दृष्टी तुम्हाला सिंह लग्न सिंह राशीवाल्यांसाठी गूढ विद्या, अध्यात्म, संशोधन आणि गुप्त विषयांमध्ये चांगल्या पद्धतीने फायदा देईल. अचानक धन लाभ देईल. गुप्त मदत देखील या काळामध्ये मिळू शकते. आणि विशेष म्हणजे शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी सिंह लग्न सिंह राशीवाले प्रयत्न करत असाल त्यांनी सावधगिरी सर्व पद्धतीने शेअर्स हँडल करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार नाही. तर या काळामध्ये तुम्ही लालचीला येऊन खूप जास्त प्रमाणात तुम्हाला तकलीफ होण्याची देखील या काळामध्ये चान्सेस बघायला भेटत आहे. विशेष म्हणजे अनावश्यक खर्च आणि मानसिक ताण या काळामध्ये तुम्ही टाळलेला बरा पडेल. नाही तर एखादा छोटा त्रासाचे रूपांतर मोठ्या त्रासात होईल आणि त्यातून तुम्हाला बऱ्या प्रमाणात हॉस्पिटलाइज होण्याची देखील काळ हा होऊ शकतो. त्यामुळे होईल तेवढे तुम्ही सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6वी राशी आहे तर सर्वात महत्त्वाची म्हणजे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी 11वे घर आणि लाभस्थानामध्ये गुरुचे गोचर होत आहे. हा गुरु अत्यंत लाभदायक कन्या राशीवाल्यांना ठरणार आहे. कारण की याच ठिकाणी 11व्या स्थानात जेव्हाही कुणाच्याही जन्मपत्रिकेत किंवा कुणाच्याही जन्मलग्नामध्ये उच्चचे गुरु होतात किंवा इन्कम स्थानाचा त्यांचा संबंध बनतो, त्या व्यक्तीचे सर्व आर्थिकतेचे लाभ किंवा सर्व आर्थिकतेच्या संबंधाची इच्छा व्यक्तीच्या पूर्ण करतात. विशेष म्हणजे या काळामध्ये नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील तयार होते. अनोळखी व्यक्ती देखील सर्व बाजूने तुम्हाला मदत करू शकतो. त्यामुळे हे लाभ स्थानातील किंवा आय स्थानातील गुरुचे गोचर तुम्हाला या सर्व परिस्थितीमध्ये चांगल्या प्रमाणात फायदा देईल. त्याच्यानंतर कन्या राशीवाल्यांसाठी पंचमस्त दृष्टी पराक्रम स्थानावरती वृश्चिक राशीवरती पडणार आहे. या काळामध्ये कन्या राशीवाल्यांचे धाडस वाढेल. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा देखील या काळामध्ये या गुरुच्या गोचरमध्ये बघायला भेटू शकते. सोशल मीडिया, कम्युनिकेशन, बोलण्याच्या रिलेटेड, CA, अकाउंटिंग, चार्टर्ड अकाउंटंट हे सर्व लोकांमध्ये चांगल्या पद्धतीच्या या गोष्टींचा पराक्रमातील गुरुचा कन्या लग्न कन्या राशीवाल्यांसाठी हे गुरुचे लाभदायक ठरू शकते गोचर. विशेष म्हणजे व्यवसायात या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. फक्त भागीदारी करताना अत्यंत महत्त्वाची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर सप्तमस्त दृष्टी पंचम स्थानावरती या कन्या लग्न कन्या राशीवाल्यांची पडणार आहे. सप्तमस्त दृष्टी पंचम स्थानावरती पडणार म्हटल्यानंतर कन्या लग्न कन्या राशीवाल्यांसाठी संततीच्या संबंधाने सर्व प्लॅनिंग महत्त्वाचे सक्सेस होतील. प्रेमसंबंध देखील या काळामध्ये तुमचे सुधारेल आणि शिक्षण आणि संततीच्या संबंधित सर्व बाजू तुम्हाला शुभ परिणाम देतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभदायी आणि अशुभदायी मांडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संबंधाने जे कोणी नवीन काहीतरी ऍडमिशन करायचे, काहीतरी नवीन विषयाच्या संबंधाने
रिसर्च गोष्टींमध्ये जायचं किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा प्लॅन करत आहात, लेकिन त्याच्यासाठी तुम्हाला वेळ भेटत नाही, तर तो वेळ तुमच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 2 जून ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये कन्या लग्न, कन्या राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची शिक्षण क्षेत्राकडे किंवा इन्कम क्षेत्राकडे कुठल्याही पद्धतीची वाटचाल करत असाल तर तुम्हाला कुठलीही अडचण हे गुरु भगवंताचं गोचर येऊ देणार नाही. आणि विशेष म्हणजे कन्या लग्न, कन्या राशीवाल्यांसाठी नवमस्त दृष्टी त्यांची असणार आहे सप्तम भावावरती. सप्तम भावावरती जेव्हा दृष्टी येईल त्यावेळेस व्यक्तीच्या जीवनात चांगले परिणाम होतील. विवाह संबंधाने योग देखील या काळामध्ये तुमचे चांगल्या प्रमाणात मजबूत होताना या काळामध्ये बघायला मिळू शकते. विशेष म्हणजे जे कोणी स्थळ येत आहे, बघून जात आहे, रिप्लाय येत नाही, या सर्व गोष्टींमध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. जोडीदाराच्या संबंधाने मनमुटाव आहे तो देखील या काळामध्ये क्लिअर होऊन जाईल. नवीन पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात, भागीदारीमध्ये व्यवसाय तयार करतात, तो देखील तुम्हाला या काळामध्ये कन्या लग्न, कन्या राशीवाल्यांना फायद्याचं देणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये कन्या लग्न, कन्या राशीवाल्यांची मोठी इच्छा पूर्ती होण्याची शक्यता या काळामध्ये जून ते ऑक्टोबर या काळामध्ये होणार आहे. फक्त लालच आणि लोभ तुम्ही टाळा, तुमचे हे दिवस येणारे तुमचेच असतील. त्याच्यानंतर तुळा राशीवाल्यांसाठी दशम स्थानामध्ये हे गुरुचे गोचर करणार आहे, कारण की दशम स्थान कर्मस्थान व्यक्तीला उच्चचे गुरु असल्यानंतर खूप जास्त पद प्रतिष्ठा, नोकरी संबंधाने मोठे बदल आणि प्रमोशन किंवा डिपार्टमेंट चेंज, स्विच, ट्रान्सफर, पेमेंट वाढ या सर्व गोष्टी या काळामध्ये करू शकतात. व्यवसाय विस्ताराची देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात शक्यता आहे. विशेष म्हणजे तुमचा जो कुठलाही व्यवसाय असेल त्या व्यवसायाचे एक ब्रँड तयार होईल आणि त्या ब्रँडच्या नावावरती तुमचं सर्व पद प्रतिष्ठा आणि वाढण्याचे देखील या काळामध्ये चान्सेस आहेत. पंचमस्त दृष्टी कर्मातील गुरुची वाणीच्या ठिकाणी आणि द्वितीय स्थानावरती जाणार आहे. या काळामध्ये कर्मातील उच्चचे गुरु ज्यावेळेस वाणीला बघतात त्यावेळेस व्यक्तीचा धनसंचयाकडे खूप जास्त कल असतो. विशेष म्हणजे व्यक्ती कुटुंबातील वातावरण सुधारण्याकडे जास्त लक्ष देते. आणि विशेष म्हणजे व्यक्तीच्या जीवनात वाणीला खूप जास्त प्रभाव प्राप्त होते. या काळामध्ये वाणीला प्रभाव प्राप्त होणार म्हणजे तुमच्या शब्दाला सगळीकडे मान सन्मान भेटणार. मान सन्मानामुळे तुमची पदप्रतिष्ठा वाढणार. त्याच कर्मातील गुरुची सप्तमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावरती येणार. चतुर्थ स्थानामध्ये तुमचा घराचे रिलेटेड प्लॅन आहे, भूमीच्या रिलेटेड प्लॅन आहे, स्थावर मालमत्ता किंवा कुठले तरी महत्त्वाचं तुम्हाला जुनं घेऊन काहीतरी नवीन विकायचे आहे किंवा नवीनच्या रिलेटेड काहीतरी आर्थिक लाभाचे संकेत आहेत, तर ते देखील या काळामध्ये पूर्ण होतील. विशेष म्हणजे तुम्हाला मानसिक शांती हवी होती, ती देखील तुला राशीवाल्यांना या काळामध्ये जून ते ऑक्टोबर या काळामध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर विशेष म्हणजे तुला राशीवाल्यांचे कर्मातील गुरुची नवमस्त दृष्टी षष्ठ स्थानावर पडणार आहे. षष्ठ स्थान म्हणजे रोग, ऋण, रिपू या सर्व स्थानांचे मालक असल्यामुळे षष्ठ स्थानावर तुम्हाला या ठिकाणी शत्रूंवरती विजय मिळवून देणारा हा काळ असू शकतो. कर्जातून मुक्ती करणारा हा काळ असू शकतो. तुमचे कोणी प्रतिस्पर्धी तुमच्यावरती काहीतरी अपोजिटला जाऊन काही प्लॅन करत असेल त्यांच्यावरती विजय मिळवण्याचा तुला राशीवाल्यांसाठी हा जून ते ऑक्टोबरचा काळ असू शकतो. कोर्ट कचेरीमध्ये तुमचे काही कामं पेंडिंग आहे त्या देखील या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला तुला लग्न आणि तुला राशीवाल्यांना या काळामध्ये बेनिफिट मिळू शकते. विशेष म्हणजे कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या या काळामध्ये तुमच्या वाढू शकतात. त्याचे कारण कर्मातील गुरु इन्कमाला बघतात, चतुर्थाला बघतात आणि षष्ठाला बघतात. आणि कर्मात उच्चचे गुरु असणं म्हणजे व्यक्तीला सर्व बाजूनी पद प्रतिष्ठा, सर्व बाजूनी फायदा आहे. त्यामुळे कामाचा ताण आणि जबाबदारी या काळामध्ये वाढणार आहे. त्याच्यानंतर 8व्या नंबरची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी भाग्यात गुरु भ्रमण करत आहे. हा भाग्यातील गुरु खूप जास्त बलवान मानलेला आहे, कारण की भाग्योदय या काळामध्ये व्यक्तीचा सर्व बाजूने होईल. तुम्ही कुठेही हात घाला, नशीब तुमचा साथ देईल. तुम्ही माती विकायला काढा, सोन्याच्या स्वरूपाने तुमची माती विकली जाईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये वृश्चिक लग्न, वृश्चिक राशीवाल्यांना हा धार्मिक कार्य, प्रवास, ईश्वरी कृपा आणि कुठली तरी एक अशी अदृश्य शक्ती असेल की ती तुम्हाला सर्व बाजूने प्रोटेक्ट करेल. त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनो तुम्ही होईल तेवढे धर्मकर्म, अध्यात्माचे रिलेटेड हे काळ तुम्ही व्यतीत करा. नशीब येणारा काळ तुमचाच असेल आणि सर्व महत्त्वाचे निर्णय तुमचे या काळामध्ये व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होईल. वृश्चिक राशीवाल्यांसाठी भाग्यातून गुरु लग्नामध्ये पंचमस्त दृष्टी टाकणार आहे. ज्यावेळेस भाग्यातला ग्रह लग्नावरती किंवा व्यक्तित्वावरती प्रभाव टाकतो तर व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तित्व सुधारते, निर्णय क्षमता प्रबळ होते आणि लोकांचे आकर्षण तुमच्याकडे वाढते. विशेष म्हणजे तुमची अशी प्रतिमा लोकांच्या नजरेत तयार होते, तुम्ही जे बोलाल ते लोक ऐकायला तयार असतात. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे नीतिमत्तेने आणि नैतिकतेने वागा. हा काळ येणारा तुमचाच असेल वृश्चिक राशीवाल्यांना. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही होईल तेवढे आचरणहीन वागू नका. त्याच्यानंतर नवम स्थानातील म्हणजे भाग्यस्थानातील गुरुची दृष्टी पराक्रमावर पडणार आहे. हा देखील खूप पॉवरफुल योग आहे, कारण शास्त्रकाळ मानतात भाग्यस्थानातील कुठलाही ग्रह ज्यावेळेस आपल्या पराक्रमावरती सप्तमस्त दृष्टी टाकतो आणि तो देखील उच्चचा असून तर व्यक्ती नवीन कामामध्ये जेवढे कुठलेही कामात अडथळे येत होते ते दूर करण्याची ताकद या काळामध्ये ठेवतो. नवीन काम सुरू करण्यामध्ये व्यक्तीला खूप जास्त धाडस वाढतं. आणि विशेष म्हणजे पती पत्नींमधले संबंध सुधारतोच, पण त्या विशेष म्हणजे भावंडां संबंधाचे देखील या काळामध्ये संबंध सुधारताना बघायला भेटू शकते. व्यक्तीचा पराक्रम वाढेल, व्यक्तीचे नाव, पदप्रतिष्ठा आणि व्यक्तीच्या वक्तृत्वाच्या संबंधाने व्यक्तीला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. विशेष म्हणजे या काळामध्ये सोशल मीडियाच्या संबंधाने, शेअर मार्केटच्या संबंधाने कोणीही कुठलीही व्यक्ती काहीतरी काम करत असेल तर यांना या काळामध्ये चांगल्या प्रमाणात जून ते ऑक्टोबर या काळामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा होताना बघायला भेटू शकतो. वृश्चिक राशीवाल्यांना आणि वृश्चिक लग्नवाल्यांसाठी
याच नवम स्थानातील गुरु म्हणजे भाग्यातील गुरु नवमस्त दृष्टी ज्यावेळेस पंचम स्थानावरती मांडणार, हा विपरीत राजयोगाचा प्रभाव वृश्चिक लग्न वृश्चिक राशीवाल्यांसाठी बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे जे कोणी संतती सुखाची प्लॅनिंग करत आहात, संततीच्या रिलेटेड प्लॅनिंग करत आहात, नवीन काहीतरी डिग्री वाईज शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर या काळामध्ये हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक वृश्चिक लग्न वृश्चिक राशीवाल्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची बुद्धिमत्ता प्रचंड प्रगतीची राहील किंवा प्रचंड चांगल्या पद्धतीची राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये गुरु नवमस्त दृष्टी भाग्य जागृती करणारी मानले जाते. म्हणजे नवमस्त दृष्टी भाग्य जागृती करणार म्हणजे काय करणार, नवम स्थानावरती नवमस्त दृष्टी पंचम स्थानावर पडणार, म्हणजे हा केंद्र त्रिकोणाचा योग तयार होणार आहे या वृश्चिक राशीवाल्यांसाठी. त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनो प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. नक्कीच हा येणारा काळ तुमचाच असू शकतो. त्यानंतर 9 नंबरची राशी आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी अष्टमातील गुरु नक्कीच खूप मोठा फायदा करून देणार आहे. ते म्हणजे कुठल्या पद्धतीने, आध्यात्मिक प्रवृत्तीने तुमचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. कारण की अष्टम स्थान हे आयुष्यात अचानक परिवर्तन घडवणारे स्थान आहे. व्यक्तीला आध्यात्मिक दृष्टीने काहीतरी प्राप्त करायचं आहे, व्यक्ती कुठेतरी स्वतःच्या शोधात किंवा आत्मचिंतनाच्या शोधात निघाला असेल, त्यांना हा चांगला काळ असू शकतो. धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर मोठे बदल या काळामध्ये बघायला मिळू शकते. कारण अष्टम स्थान हे गुप्त विद्येचे स्थान आहे. अष्टम स्थान हे अचानक बदलांचे, अचानक संकटाचे किंवा आकस्मिक काहीतरी उतार चढावांचे स्थान आहे. तर या काळातील गुरु तुम्हाला बऱ्या प्रमाणात उतार चढाव देऊ शकतो. त्यामुळे धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांना होईल तेवढे तुम्ही शांततेने आणि संयमाने निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी पंचमस्त दृष्टी व्यय स्थानावरती वृश्चिक राशीवरती पडत आहे. या काळावरती परदेश गमन, अध्यात्म आणि ध्यानाकडे ओढ या काळात व्यक्तीची वाढणार आहे. कारण अष्टम स्थान काहीतरी अंतर्मन किंवा स्वतःचं अंतर्मुख होण्याचं स्थान आहे. आणि ज्यावेळेस त्याची दृष्टी व्यय स्थानावरती पडणार, तर हे सर्व बाजूनी आध्यात्मिक प्रगती करणारं धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी हा काळ जून ते ऑक्टोबर या काळामध्ये बघायला भेटणार आहे. फक्त या काळामध्ये व्यक्तीची खर्च खूप जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे होईल तेवढं धनुलग्न धनुराशीवाल्यांना खर्चावरती कंट्रोल ठेवा. हा काळ येणारा तुमचाच असेल. त्याच्यानंतर सप्तमस्त दृष्टी तुमची वाणीच्या ठिकाणी असणार आहे, द्वितीय स्थानावरती असणार आहे. जेव्हाही अष्टम स्थानातील ग्रह द्वितीय स्थानावरती नजर टाकतो किंवा दृष्टी टाकतो, तो कुटुंबामध्ये मतभेद कमी करतो. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची आर्थिक सुधारणा देखील होईल आणि खर्च देखील तेवढंच होईल. त्यामुळे हा काळ तुमचा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. फक्त या काळामध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी कृपया करून होईल तेवढे दत्तात्रयाच्या मंदिरात किंवा कुठल्या तरी कृष्णाच्या मंदिरात लोणी, 3 तुळशीचे पानं आणि पिवळ्या मिठाईचे शुक्रवार बुधवार होईल तेवढे देवाला नैवेद्य देत चाला. जेणेकरून या धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी अष्टमातील गुरु व्ययावरती दृष्टी, द्वितीय स्थानावरती दृष्टी आणि चतुर्थावरती जी अष्टमातून उच्चची गुरुदृष्टी टाकत आहे, ते कुठेतरी या काळामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा बघायला देते. त्याच्यानंतर नवमस्त दृष्टी धनुलग्न धनुराशीवाल्यांची चतुर्थ स्थानावरती पडणार आहे. चतुर्थ स्थान म्हणजे व्यक्तीला भूमी भवन वाहनाचे रिलेटेड जे काही प्लॅन असतील ते देखील होईल. काहीतरी वाटण्यांच्या संबंधाने प्लॅनिंग आहे, ते देखील या काळामध्ये तुम्हाला मार्गी लागताना बघायला भेटेल. वारसा हक्काचं काहीतरी तुमचं वडील उपार्जित प्रॉपर्ट्यांचा काहीतरी प्रॉब्लेम चालू होता, पेंडिंग आहे, त्यामध्ये मतभेद आहे, तो देखील या काळामध्ये तुम्हाला मोकळा होताना दिसेल. फक्त या काळामध्ये धनुराशी आणि धनुलग्नावाल्यांना मानसिक ताण, आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण लग्नेश तुमच्या अष्टमात जाऊन उच्चेचं झालेलं आहे. तर यामुळे तुमची मानसिक अस्थिरता आणि विशेष म्हणजे अष्टमात कर्क राशी, जलतत्वीय राशी आणि जलतत्वीय राशीचे गुरु जरी उच्चेचे असेल तरी अष्टम स्थानात मानसिकता आणि आकस्मिक संकटांचा काळ देखील या काळामध्ये मांडला जाऊ शकतो. त्यामुळे धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांना होईल तेवढे तुम्ही व्यवस्थित आरोग्य आणि मानसिकतेला जपलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ तुम्हाला प्रगती देईल, पण मानसिक हॅरासमेंट आणि शारीरिक व्याधी खूप जास्त प्रमाणात मागे लागू देईल. त्याच्यानंतर 11व्या नंबरची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या सप्तमात गुरु उच्चेचे होत आहे. हा देखील खूप महत्त्वाचा काळ मानला जातो. कारण सप्तमात गुरु उच्चेचे होणार, तुमच्या विवाहामध्ये प्रगती बघायला भेटणार. विवाह संबंधाने परेशानी असणाऱ्या लोकांचा विवाह जुळून जाईल. भागीदारीच्या संबंधाने लोक परेशान असतील, त्यांची भागीदारी व्यवस्थित चालेल. सार्वजनिक संबंधांमध्ये जे कोणीही कुठलेही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा गव्हर्नमेंट एखाद्या कुठल्या तरी चांगल्या पोस्टवर आहे किंवा सार्वजनिक कुठल्या तरी एखादी महत्त्वाची पदप्रतिष्ठा तुमच्याकडे असेल, त्या काळामध्ये तुमची पदप्रतिष्ठा वाढेल. विशेष म्हणजे या सप्तमातील गुरुची तुमची पंचमस्त दृष्टी इन्कम स्थान आणि आय स्थानावरती मकर लग्न मकर राशीवाल्यांची बघायला भेटणार आहे. म्हणजे लाभ स्थानावर मोठे आर्थिक फेरबदल देखील या काळामध्ये तुमच्या हातून होऊ शकतात. आर्थिक लाभ, नवीन संपर्क आणि खूप मोठ्या मोठ्या पदावरची व्यक्ती या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ करून देऊ शकते. सप्तमातील गुरु जरी नीचेची दृष्टी व्यक्तित्वावर आणि लग्नावरती टाकत असेल तरी पण ती व्यक्तीला सर्व बाजूने व्यक्तिमत्व आकर्षक बनवायला कारणीभूत ठरू शकते. व्यक्तीच्या या काळामध्ये सर्व बाजूने आत्मविश्वास वाढेल, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढेल आणि विशेष म्हणजे व्यक्तीच्या शब्दाला या काळामध्ये खूप जास्त महत्त्व वाढेल. त्याच्यानंतर नवमस्त दृष्टी पराक्रम स्थानावर देखील या काळामध्ये वाढणार आहे.
तुमचा व्यक्तीचा नवीन प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन आहे मकर राशीवाल्यांना, तो देखील सफल होईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना थोडासा सांभाळून करावा, नाही तर थोडंसं मनमोटाव या काळामध्ये होण्याची देखील चान्सेस आहे. खूप दिवसापासून कुठली तरी तीर्थयात्रा करायची आहे, प्रवास करायचा आहे, कुठेतरी स्वतःच्या सहलीसाठी आनंदासाठी जायचं आहे, त्या देखील काळात तुम्ही जाऊ शकता. विशेष म्हणजे तुम्हाला बोलण्यातनं आणि संवादातनं चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. जिथे कुठे तुमची मानसिक अस्थिरता होत होती, जिथे कुठे तुमच्या शब्दाला व्हॅल्यू भेटत नव्हती, तिथे तेच लोक तुमच्या आजकाल शब्दावरती प्रभावित होऊन तुमचा मान सन्मान किंवा तुमच्या पाठीमागे देखील कौतुक करू शकतात. विशेष म्हणजे तुमचा या काळामध्ये समाजात प्रभाव आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मकर लग्न मकर राशीवाल्यांना. त्याच्यानंतर 11 नंबरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या षष्ठ स्थानामध्ये गुरु भगवान 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये गोचर करणार आहे. षष्ठ भाव म्हणजे रोग, ऋण, रिपू, संघर्ष या सर्व स्थानाचे मालक आहे. पण षष्ठ स्थानातील गुरु तुम्हाला या काळामध्ये बरेच दिवसापासून चालू असणारा संघर्ष तुमचा वितळू शकतो. खूप दिवसापासून कोर्ट कचऱ्यांचे काम आहे ते देखील या काळामध्ये कमीचे करू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही कुठलीही मेहनत केली तरी तुम्हाला या काळामध्ये त्याचं योग्य फळ मिळू शकतं. फक्त होईल तेवढं तुम्ही तब्येतीला सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे आतड्याच्या संबंधाने, डायजेशनच्या पचनक्रियेच्या संबंधाने आणि खानपानाच्या संबंधाने तुम्ही अत्यंत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या षष्ठातील गुरुची कर्मस्थानावरती पंचमस्त दृष्टी आहे, तर ती पंचमस्त दृष्टी व्यक्तीला सर्व बाजूनी करिअरमध्ये स्थैर्य देईल. कर्जबाजारीपणाच्या संबंधाने तुम्ही परेशान होतात, तो देखील या काळामध्ये क्लिअर होऊ शकतो. प्रमोशन आणि वरिष्ठांची कृपा, पदप्रतिष्ठा किंवा स्थानांतर देखील या काळामध्ये तुमचे होऊ शकतात. कुठेतरी तुमचे स्विच होऊ शकतं, डिपार्टमेंट चेंज होऊ शकतं आणि ट्रान्सफरचे योग देखील या काळामध्ये जॉब करणाऱ्या लोकांसाठी संबंधाने होऊ शकतात. बिझनेस आहे पण तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती बिझनेस न्यायचा आहे, कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना, तो देखील या काळामध्ये जाऊ शकतो. आणि त्यांची सप्तमस्त दृष्टी व्यय स्थानावरती जात आहे. कारण की सप्तमस्त दृष्टी व्यय स्थानावरती जाणार तर परदेशाच्या संबंधाने तुमचे, ट्रान्सपोर्टच्या संबंधाने तुमचे, कुठले तरी इलेक्ट्रॉनिकच्या संबंधाने तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचे कामं करतात, तुमचे या काळामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण या काळामध्ये षष्ठ स्थान व्ययावरती दृष्टी टाकणार तर तुमच्यासोबत आणि फ्रॉड देखील होऊ शकतो. फ्रॉड करणारे बाहेरचे नसतील, चुलते काकी आणि मामा मावशा आत्यांच्या संबंधाने थोडंसं सांभाळून राहणे हे महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर नवमस्त दृष्टी तुमची वाणीच्या ठिकाणी आणि कुटुंबाच्या ठिकाणी असणार आहे. षष्ठ स्थानातील गुरु ज्यावेळेस वाणीच्या ठिकाणी किंवा द्वितीय स्थानावरती जरी उच्चेची असून दृष्टी टाकत असेल तरी पण हे तुमची आर्थिक सुधारणा करतील, कौटुंबिक स्थैर्य देखील वाढतील. पण या काळामध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संबंधाने कुठेतरी आजारी किंवा मेडिकल फील्डमध्ये कुठेतरी मेडिकल इमर्जन्सी देखील या काळामध्ये होऊ शकते. देणे घेण्याच्या संबंधाने कुठेतरी जवळचा व्यक्ती फ्रॉड करू शकतो. त्यामुळे होईल तेवढे तुम्ही स्वतःच्या हाताने सर्व कामं करत चला, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना तकलीफ बघायला भेटू शकते. विशेष म्हणजे कामाचा ताण आणि झोपेची समस्या तुम्ही दुर्लक्षित करू नका, नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला डोळ्याच्या संबंधाने नक्कीच प्रॉब्लेम बघायला भेटू शकते. नाकाच्या संबंधाने देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकते प्रॉब्लेम. विशेष म्हणजे मायग्रेन किंवा पायाच्या टाचा दुखण्याचे प्रकार देखील कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी या जून ते ऑक्टोबर या महिन्यात बघायला भेटू शकते. सर्वात महत्त्वाची आणि विशेष पूर्ण राशी म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या पंचम स्थानात गुरु उच्चेचे भ्रमण करणार आहे. हा अत्यंत शुभ गोचर मानला जातो, कारण की पंचम स्थानात मीन राशीवाल्यांसाठी उच्चेचे गुरु गोचर करणार तर व्यक्तीची बुद्धिमत्ता सुधारणार, व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये व्यक्तीचं नाव लौकिक होणार, संततीच्या संबंधाने आणि सर्जनशीलतेच्या संबंधाने देखील हे गुरुचं गोचर मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी अत्यंत असणार आहे. या पंचमातील गुरुची दृष्टी विपरीत राजयोग तयार करत आहे, म्हणजे भाग्यावरती दृष्टी टाकत आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न करा, नशीब तुमचं साथ देणार आहे. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये एज्युकेशन करा, तुम्हाला त्या काळांमध्ये चांगलाच फायदा होणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्यांना. त्यामुळे या काळामध्ये तुमचा भाग्योदय सर्व बाजूनी फायदा देऊ शकतो. आणि विशेष म्हणजे तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये कुठलं तरी एखादं महत्त्वाचं मोठं कार्य तुमचं या गुरुच्या गोचरच्या काळामध्ये होऊ शकतं. त्याच्यानंतर सप्तमस्त दृष्टी तुमची लाभ भावावरती म्हणजे इन्कमाच्या भावावरती होणार आहे. मोठ्या आर्थिक लाभाचे योगदान तयार होत आहे. आर्थिक उलाढाली देखील या काळामध्ये होत आहे. फक्त होईल तेवढं तुम्ही अतिवितावेळ पणा करू नका, नाही तर या काळामध्ये तुम्हाला तकलीफ होऊ शकते. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवमस्त दृष्टी मीन लग्नावरती मीन राशीवरतीच या गुरु भगवंताची या काळामध्ये पडणार आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, या काळामध्ये तुमचे उच्चेचे गुरु पंचमात असून लग्नावरती दृष्टी टाकणार तर व्यक्तित्व तुमचं प्रभावशाली होईल. तुमच्या बोलण्याला प्राधान्य भेटेल, आत्मविश्वास समाजात तुमचा मान सन्मान वाढून देईल. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्हाला एखादी महत्त्वाची कुठेतरी सेवा संस्था आहे, कुठेतरी एखादा मोठा NGO आहे, कुठले तरी एखादं धार्मिक कार्याचं मोठं स्थळ आहे, त्या काळात देखील तुम्हाला पदप्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला सर्व बाजूने नक्कीच लाभ होऊ शकते. सर्जनशील क्षेत्र, शिक्षण आणि अध्यात्मामध्ये मोठी प्रगती या काळामध्ये तुम्हाला मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी जून ते ऑक्टोबर या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या अशा पद्धतीचे गुरुचे गोचर आपण 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामधील गुरुचे गोचर सर्व 12 राशींवरती कशा पद्धतीचे प्रभाव टाकणार आहे या सर्व पद्धतीचे आपण नॉर्मली थोड्या पद्धतीने विश्लेषण केलेले आहे. आता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच
सर्व ग्रहांच्या गोचरसाठी, दैनिक राशीफळासाठी, वेगवेगळ्या ग्रहयोगासाठी, सर्व सणावारांच्या माहितीसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.